हॅलो. एक चांगलं आहे की माझी बायको, तिला कविता बिलकुल आवडत नाही आणि मग माझ्या सगळ्या कॉमेडी कविता सगळ्या बायकोवरच असते. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही, घरी जाऊन कोणी काही सांगत नाही, माझे मित्र हे चांगले आहे. तर अशीच एक कविता आहे की घरावर आले गोटे. का त्या दिवशी बाबूमाया घरावर आले गोटे, त्या दिवशी बाबूमाया घरावर आले गोटे, आणि काही होते छोटे आणि काही होते मोठे. त्या दिवशी बाबूमाया घरावर आले गोटे, आणि काही होते छोटे आणि काही होते मोठे. पहा आता किस्सा कसा आहे. मैत्रिणी संघ झिंगाट माया जुळलं होतं. मैत्रिणी संघ झिंगाट माया जुळलं होतं, आणि माझंही लग्न झालं आणि तिचंही लग्न झालं आहे बरं ऑलरेडी. मैत्रिणी संघ माझं झिंगाट माया जुळलं होतं, आणि माझ्या लग्न आधीचं प्रेम तिला उशिरा कळलं होतं. मैत्रिणी संघ माझ्या झिंगाट जुळलं होतं, आणि माझ्या लग्न आधीचं प्रेम तिला उशिरा कळलं होतं. काय करू आता ते येऊ जाऊ मले खेटे, काय करू आता ते येऊ जाऊ मले खेटे. आणि त्या दिवशी बाबूमाया घरावर आलं ते गोटे. मग आता काय केलं. तिनं केलता भाऊ मॅसेज मोबाईलवर एक डाव. तिनं केलता भाऊ मॅसेज मोबाईलवर एक डाव, आणि मी गेलतो बाहेर फिरायला आणि मोबाईल घरीच ठेवला ना राव. तिनं केलता मॅसेज मोबाईलवर एक डाव, आणि मी गेलतो बाहेर फिरायला आणि मोबाईल घरीच ठेवला ना राव. आणि तो वाचला बायकोनं, आणि तिचे डोळे झाले मोठे, आणि त्या दिवशी बाबूमाया घरावर आले गोटे. येत आहे ते पण येत आहे. बरं, मैत्रीण बी काय मॅसेज सारखे सुद्धा करते. मैत्रीण बी काय मॅसेज सारखे सुद्धा करते, स्माइलीमध्ये निराण्या पप्प्यात पाठवत राहते. आणि मैत्रीण बी काय मॅसेज सारखे सुद्धा करते, आणि स्माइलीमध्ये निराणा पप्प्यात धाडत राहते. बरं, मोबाईलवर धाडाचं काय काम, प्रत्यक्षात जर भेटे. बरं, मोबाईलवर काय काम धाडाचं, प्रत्यक्षात जर भेटे. आणि त्या दिवशी बाबूमाया घरावर आले ते गोटे. मग काय सांगू राजा कसे झाले माय हाल, मग काय सांगू राजा कसे झाले माय हाल. आणि आडवा उभा हाणला आणि केला मले लाल. मग काय सांगू राजा कसे झाले माय हाल, आडवा उभा हाणला आणि केला मले लाल. आणि ढुंगणावर तर दिले राजा पोकळे बांबूचे सोटे. आणि त्या दिवशी बाबूमाया घरावर आले ते गोटे. भरली बॅग तणक्यानं निघाली म्हणे मायरी. भरली बॅग तणक्यानं निघाली म्हणे मायरी. पकडले पाय म्हणलं ओलांडू नको घराची पायरी. भरली बॅग तणक्यानं निघाली म्हणले मायरी. म्या पकडले तिचे पाय म्हणलं ओलांडू नको पायरी. डबल नाही चुकणार असे वचन दिले खोटे. त्या दिवशी बाबूमाया घरावर आले ते गोटे. बरं, आता शेवटच्या कडवा. बरं, एवढं होऊन बी म्या स्वतःला नाही सुधारलं. एवढं होऊन बी म्या स्वतःला नाही सुधारलं, आणि जिथं भेटली मैत्रीण तिथंच दाबून धरलं. पण एवढं होऊन बी म्या स्वतःला नाही सुधारलं, जिथं भेटली मैत्रीण तिथंच दाबून धरलं. बरं, असा चानस सांगा भाऊ रोज रोज थोडी भेटे. असा चानस सांगा भाऊ रोज रोज थोडी भेटे. त्या दिवशी बाबूमाया घरावर आले ते गोटे. त्या दिवशी बाबूमाया घरावर आले ते गोटे. थँक्यू.